MBA CET देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या परीक्षेत तुम्हाला मिळणारं पर्सेंटाईल हे तुमचं फ्युचर MBA कॉलेज, तुमचं प्लेसमेंट आणि तुमचं पॅकेज ठरवत असतं. तर खूप विद्यार्थी CET देतात. पण खरं प्लेसमेंट रियालिटी काय आहे आणि पर्सेंटाईलचं महत्त्व काय आहे हे त्यांना माहितीच नसतं. तर याच गोष्टीवरती आज आपण डिस्कस करणार आहोत. तर सर्वांचं CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती मी तुमचा एज्युकेटर निहाल स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 98 आणि 99 पर्सेंटाईलच आणणं MBA CET मध्ये का महत्वाचं आहे. सो ज्या विद्यार्थ्यांचे टार्गेट 98 पर्सेंटाईल पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ स्किप करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपली MBA CET 2026च्या प्रिपरेशन करिता रेकॉर्डेड बॅच येत्या 9 मार्च पासून सुरू होत आहे. ही रेकॉर्डेड बॅच त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना फ्लेक्झिबल टायमिंगमध्ये स्ट्रक्चर्ड प्रिपरेशन हवं आहे. यामध्ये बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील आणि मोस्ट प्रॉबेबली क्वेश्चन्सवरती आपला जास्त फोकस असणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा फोकस सेकंड अटेम्प्टवरती आहे जो की आपला 9th मेला होणार आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आपली लाईव्ह बॅच येत्या 9 मार्च पासून सुरू होत आहे. या लाईव्ह बॅचमध्ये तुमचं डाऊट सॉल्विंग, स्ट्रॅटेजी सेशन्स, प्रॉपर गायडन्स तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. लाईव्ह सेशन्समध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे. सो तुम्हाला जर येणारे 2026ची MBA CET एक्झामिनेशन क्रॅक करायची असेल तर आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा आणि ही बॅच जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी MBA CETची तयारी करतायत त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. जसं की मी सुरुवातीला सांगितलं. कारण बघा परीक्षेत तुम्हाला जे पर्सेंटाईल मिळणार आहेत त्यावरती तुमचं फ्युचर MBA कॉलेज, तुमचं प्लेसमेंट, तुमचं पॅकेज हे सर्व गोष्टी डिपेंड आहेत. मग खूप विद्यार्थ्यांचं कसं आहे की आपल्याला वाटतं की CET फक्त एंट्रन्स एक्झाम आहे. तर हे असं नाहीये. हे मिथ जे आहे तुमच्या डोक्यामध्ये पूर्णपणे काढून टाका. ही एक करिअरसाठी खूप मोठी एक्झाम आहे. ठीक आहे. यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील. पहिली म्हणजे टॉप 10 कॉलेज इज इक्वल टू 98+ आहे. टॉप 10 MBA कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवायचं असेल तर तुम्हाला 98+ हा आणावाच लागतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 98 खाली स्कोर जर असा म्हणजे तुमचा जर स्कोर आलाच तर लो टायर कॉलेज तुम्हाला मिळणार आहे. हे ॲक्सेप्ट करावं लागेल. ठीक आहे. ॲडमिशन मिळणार नाही असं नाही, ॲडमिशन मिळणार तुम्हाला बट लो टायर कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे. आणि तिसरी म्हणजे महत्त्वाची गोष्ट, तुमचा रिझल्ट हा लेट लागत असतो आणि रिझल्ट उशिरा लागला तर ॲडमिशन प्रोसेस, अकॅडमिक शेड्यूल सुद्धा तुमचा उशिरा होतो. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर लेट रिझल्ट लागला तर लेट रिझल्ट लागल्यामुळे काय तुमचा तोटा होऊ शकतो, काय तुम्हाला ते प्रॉब्लेम फेस करावे लागतील. बघा, लेट रिझल्टमुळे एक मोठी प्रॅक्टिकल समस्या निर्माण होऊ शकते जी मी तुम्हाला आता सांगतोय. बघा, लेट रिझल्ट जेव्हा लागतो तेव्हा कॉलेजेस सुद्धा उशिरा सुरू होतात आणि स्टुडंट्स जे असतात त्यांचं मॅनेजमेंटचं नॉलेज, मार्केटिंग, फायनान्स असे जे कोर सब्जेक्ट आहेत महत्त्वाचे है ना मॅनेजमेंटमध्ये, त्याचं पुरेसं नॉलेज मिळत नाही कारण उशिराच कॉलेज सुरू झालेलं आहे. पण काय होतं त्याच वेळेला बरेचसे कॉलेजमध्ये समर इंटर्नशिप प्रोसेस सुरू होत असते, जसं की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सुरू होत असतं. त्यामुळे स्टुडंटला अजून नॉलेजच नाहीये. स्टुडंटचं ॲडमिशनच उशिरा झालं, मग त्यांना नॉलेज कसं असेल. आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जर इंटर्नशिप सुरू झाले तर नॉलेज नसल्यामुळे ऑब्वियस आहे विद्यार्थ्यांना रिजेक्शन फेस करावं लागणार आहे, है ना. मग काही वेळा असं होतं की काही कंपनीज त्या कॉलेजेसमध्ये इंटर्नशिप घेतच नाहीत. ओके. त्यामुळे लेट जर रिझल्ट लागला तर लेट ॲडमिशन होतं आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीवर होत असतो. ठीक आहे. मग लॅक ऑफ नॉलेज असतं, रिजेक्शन तुम्हाला फेस करावं लागतं आणि काही कंपन्यांचं इन्व्हॉल्वमेंट सुद्धा कॉलेजेसमध्ये होत नाही. हा तुमचा तोटा आहे लेट रिझल्टचा. ओके. म्हणजे MBA CETच्या लेट रिझल्टचा. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की 98 पर्सेंटाईलपेक्षा कमी पर्सेंटाईल आला तर तुम्हाला लो टायर कॉलेज मिळतं. मग याचा काय प्रॉब्लेम होतो, यामुळे तुम्हाला काय इम्पॅक्ट पडतो तुमच्या स्कोरमुळे. बघा, 98 पर्सेंटाईलच्या खाली स्कोर आला म्हणजे असं नाहीये की तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही. ॲडमिशन तुम्हाला नक्की मिळणार, बट कुठे मिळणार? लो टायर कॉलेजेसमध्ये. बरोबर आहे. आता लो टायर कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळालं तर त्याची प्लेसमेंट रियालिटी थोडीशी वेगळी असते. ओके. त्यांचा जो ॲव्हरेज पॅकेज आहे तो लो असतो. म्हणजे जे लो टायर कॉलेजेस आहेत तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळाले, तुम्ही MBA करणार, बट त्यांचा जो प्लेसमेंट रियालिटी आहे तो थोडासा वेगळा आहे. तिथे ॲव्हरेज पॅकेज तुमचा 3 ते 4 किंवा त्याच्या जवळपास कमी जास्त होऊ शकतो, है ना. 3 to 4 लाख पर ॲनम इतकं तुम्हाला पॅकेज मिळणार आहे. ओके. म्हणजेच काही वेळा काय होतं की अशा कॉलेजमध्ये तुम्ही MBA करता, तुम्हाला एक चांगलं सुख मिळतं की माझं MBA झालेलं आहे, कारण तुम्ही काय डोक्यात ठेवलेलं ही फक्त डिग्री आहे.
MBA डिग्री नाहीये. MBA एक अशी गोष्ट आहे जिथे तुम्हाला करिअर ग्रोथ मिळणार आहे, तुमची प्लेसमेंट होणार आहे. त्यामुळे याला फक्त डिग्रीच्या नावाने बघू नका. ठीक आहे. सो 3-4 लाख रुपये पर ॲनम हे काहीच नाहीये. लो पॅकेज तुम्हाला फेस करावं लागणार आहे. काही वेळा तर असं होतं की जिथे 50% जे विद्यार्थी आहेत, 50% ऑफ बॅच जे आहे ते पूर्णतः अनप्लेस्डच राहून जाते. म्हणजे प्लेसमेंटच मिळत नाही त्यांना. आणि प्लेसमेंट जरी मिळालं, ज्या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले त्यांनाही बेसिक प्रोफाईल्स मिळतात, जसं की सेल्सचे रोल मिळतात, एंट्री लेवल मार्केटिंग जॉब मिळतात. हे प्रॉब्लेम होऊ शकतो लो टायर कॉलेजमधून. ठीक आहे. मग त्यामुळे MBA करताना फक्त ऍडमिशन मिळणं महत्त्वाचं नाहीये. इथं क्वालिटी कॉलेज तुम्हाला मिळालं पाहिजे, कारण तिथे बेस्ट प्लेसमेंट मिळत असते. प्लेसमेंट अपॉर्च्युनिटी जास्त महत्त्वाचे असतात. ठीक आहे. सो तुम्हाला जर बिलो 98% जर तुम्हाला स्कोर आला तर तुम्हाला लो पॅकेज फेस करावं लागेल, अनप्लेस्ड राहावं लागेल कदाचित, आणि बेसिक प्रोफाईल फेस करावं लागेल. आता इतक्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी ऐकून तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न आलाच असेल की सर आम्ही MBA द्यावी की न द्यावी, म्हणजे MBA CET एक्झाम देऊ की नको देऊ, है ना. मग MBA CET कोणासाठी बेटर आहे, कोणी द्यावी. बघा, तुमचा टार्गेट एकतर 99+ पर्सेंटाईल असायला पाहिजे. हा टार्गेट ठेवलात किंवा तुमचा जर स्कोर असा आला तर तुमच्यासाठी MBA एक सोनं ठरणार आहे. ठीक आहे. बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक डोक्यात ठेवा, MBA हे फक्त डिग्री नाही, हे एक करिअर ग्रोथ आहे आणि प्लेसमेंटसाठी केलं जातं. ओके. तर तुमचं जर पर्सेंटाईल 90 ते 95 पर्सेंटाईल असेल तर तुम्हाला ॲडमिशन तर मिळणारच आहे. ॲडमिशन मिळू शकतं, बट ॲव्हरेज कॉलेजमध्ये मिळेल, है ना. मग या ॲव्हरेज कॉलेजमुळे काय होतं की तुमचा जो इन्व्हेस्टमेंट, ऑब्वियस आहे, तुम्ही कुठेतरी ॲडमिशन घेताय म्हणजे तुम्ही तिथे इन्व्हेस्ट करताय. मग इन्व्हेस्टमेंटचा अर्थ काय असतो, काय इन्व्हेस्ट करतो आपण, काहीतरी त्यातून रिटर्न मिळावं म्हणून. मग ॲव्हरेज कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन जी तुमची इन्व्हेस्टमेंट होणार आहे त्यामधला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जो आहे तो पूर्णतः लो असतो, कमी असतो. रिटर्न तुम्हाला चांगलं मिळत नाही. पण तिथेच जर तुमचा टार्गेट 99+ पर्सेंटाईल असेल तर पिक्चर पूर्णपणे बदलतो. अलग लक्षात. कारण काय होतं बघा, तुमचा स्कोर 99+ पर्सेंटाईल असेल, है ना, तर तुम्हाला टॉप टायर कॉलेज मिळतात. या अशा मोठ्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. जसं की तुम्हाला माहिती आहे JBIMS कॉलेज आहे, मोठं कॉलेज आहे, सिडनम कॉलेज आहे, पुंबा कॉलेज आहे, है ना. अशा कॉलेजेसचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट खूप स्ट्रॉंग असतो. तुम्हाला चांगलं रिटर्न या कॉलेजेसमधून मिळतं, कारण तुम्हाला बेटर अपॉर्च्युनिटीज मिळतात, बेटर प्लेसमेंट मिळतात, बेटर पॅकेज सुद्धा मिळतो. त्यामुळे 99 पर्सेंटाईल तुमचा असेल तर तुम्ही MBA CET कडे बघू शकता, MBA CET देऊ शकता. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त कमी असेल तरी देऊ शकता, न देण्यात काही हरकत नाही, म्हणजे देण्यात काही हरकत नाहीये. बट हे सिनेरिओ, ही रिॲलिटी आहे. ठीक आहे. टॉप कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतलं तरच तुमचा मोठा फायदा आहे, अन्यथा छोटा फायदा आहे असं म्हणू शकतो आपण, है ना. कारण बघा कसं असतं, टॉप टायर कॉलेजेस जे आहेत यांची जी फीस आहे ती जवळपास लाखामध्ये असते, बट त्याचा जो रिटर्न असतो तो त्याच्या 10 ते 20 पट जास्त असतो. ठीक आहे. म्हणून तुम्ही जर MBA CET देणार असाल तर तुमचं क्लिअर टार्गेट पाहिजे 99+ पर्सेंटाईल. ओके. कारण तुम्हाला हाय पॅकेज पाहिजे आहे. MBA करून तुम्हाला हाय पॅकेजेस मिळवायचं आहे, बरोबर. त्यामुळे टार्गेट जो आहे तो 99% प्लस ठेवायचा आहे. सो टेन्शन अजिबात घ्यायचं नाहीये. आपली 9 मार्च पासून लाईव्ह बॅच जे आहे ते सुरू होत आहे. जर तुम्ही सेकंड अटेम्प्ट देणार असाल, म्हणजे 9 मेचा जर अटेम्प्ट देणार असाल तर लाईव्ह बॅच तुम्ही नक्की जॉईन करा, कारण तुमचा MBA CETचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जातो. त्यासोबतच तुम्हाला जर लाईव्ह सेशन एखादा दिवस अटेंड नाही करता आला तर त्याचं रेकॉर्डेड व्हर्जन तुम्हाला मिळेल, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन कुठेच थांबणार नाही, है ना. टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सिरीज, PDF, या सर्व गोष्टी, हे सर्व मटेरियल तुम्हाला लाईव्ह बॅचमध्ये मिळणार आहे. आणि जर तुम्ही 6 एप्रिलची जी बॅच 6 एप्रिलची जर एक्झामिनेशन देणार असाल तर त्यासाठी रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपली 9 मार्च पासून सुरू होणार आहे. या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हाला केव्हाही कुठेही लेक्चर्स अटेंड करता येऊ शकतात. तुम्ही तुमचा सिलेबस जो आहे या व्हिडिओच्या मार्फत कव्हर करू शकता. ठीक आहे. सो काय करायचं आहे, या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करू शकता आणि ही बॅच जॉईन करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला जॉईन करता येईल. बघा, 99% मिळवायचा असेल तरच तुम्ही प्रिपरेशन करा, अदरवाईज तुम्हाला जर ॲव्हरेज कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊन सुद्धा तुम्ही सुखी असाल तर तुम्ही तसंही करू शकता. ठीक आहे.
बघा काही नाही करायचं, फक्त प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, हे ॲप्लिकेशन दिसेल, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे, ओपन करायचं आहे, स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन सर्च बॉक्समध्ये MBA CET सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला कोर्स दिसेल, कोर्सवरती क्लिक करून जॉईन नाव करायचं आहे. त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा जॉईन होऊ शकता. ओके, ऑल राईट. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया पुढच्या सेशनमध्ये.